जाऊन त्यांनी सहज असा डबा उघडला. सहज बोलता बोलता डबा उघडला तर काय आश्चर्य माई बापा हो, पुन्हा तो डबा आहे असं शिऱ्याने भरलेला होता. लक्ष्मीबाईला आनंद झाला की मामाने प्रसाद तर घेतला पण आपला कृपा प्रसाद आपल्याला माघारी दिला. म्हणून लक्ष्मीबाई सगळ्यांच्या घरी गेल्या, सगळ्यांना तो प्रसाद वाटला, प्रेमाने स्वतः प्रसाद ग्रहण केला. आता एक गोष्ट ध्यानात घ्या की लक्ष्मीबाईला लक्षात आलं की मामाने आपला प्रसाद घेतला, आपला कृपा आशीर्वादही आपल्याला दिला. मग त्याच रात्री त्या मामांना मनातून म्हणतात की मामा तुम्ही माझा प्रसाद घेतला, आपला कृपा प्रसाद दिला, हे माझ्या लक्षात आलंय मामा. पण मामा माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे तर मामा माझ्या पतीला देव धर्म संत याच्यातलं काही आवडत नाही. ते स्वतः जात नाहीत आणि मलाही जाऊ देत नाही. मामा तुम्ही तुमच्या सामर्थ्यानं असं काहीतरी करा की माझा नवरा माझे पती तुमच्या तळावरून कन्या आंबील खाऊन आलेलंच मला कळा. ही माऊली भगवंताकडे दुसरं काय मागणार आहे माई बापा हो. ती मामांना काय म्हणते की मामा माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे तर माझ्या नवऱ्याने तुमच्या तळावरून कन्या आंबील खाऊन आलेलंच मला कळा. दिवसामागून दिवस निघून गेले माई बापा आणि एक दिवस या लक्ष्मीबाईचे पती रोज ज्या वेळेला येत होते त्या वेळेला आलीच नाही. थोडस उशिरा आले. उशिरा आल्यानंतर नेहमीप्रमाणे लक्ष्मीबाई त्यांना जेवाय वाढायला लागल्या. पण त्यांच्या नवऱ्यांनी हाक मारून सांगितलं लक्ष्मी मला आता भूक नाही, मला आता जेवायचं नाही. अगं मी गलगाड्याला गेलो होतो त्यावेळी बाळूमामाच्या तळावर जाणं झालं आणि तिथं गेल्यावर पोट भरून कन्या आंबिलाचा प्रसाद खाऊन आलोय, मला जेवायचं. अरे लक्ष्मीबाईला एवढा आनंद झाला म्हणता माई बापा की मामांच्या पुढे इच्छा व्यक्त केली आणि मामांनी इच्छाही पूर्ण केली. आता त्यांना विश्वास पटला की आपला पती आपला नवरा आपल्याला मामाच्या तळावर नक्की जाऊ देणार. त्याच रात्री त्यांना पुन्हा स्वप्न दृष्टांत झाला. मामा स्वप्नामध्ये आले तेव्हा त्यांच्या देवघरामध्ये उभे राहिले आणि मग या लक्ष्मीबाईला म्हणतात की लक्ष्मी मी तुझी इच्छा पूर्ण केली, आता तरी तू माझ्याकडे येशील ना. काय म्हणतात मामा मी तुझी इच्छा पूर्ण केली, आता तरी तू माझ्याकडे येशील ना. स्वप्नामध्ये मामा असं म्हणतात तर लक्ष्मीबाई जाग्या होतात. म्हणून ते आपल्या पतीला मामाच्या तळावर जाण्याची परवानगी मागतात. लक्षात ठेवा कधीही हो न म्हणणारा लक्ष्मीबाईचा नवरा त्या दिवशी लक्ष्मीबाईला नकार देत नाही. तो लक्ष्मीबाईला मामाच्या तळावर जाण्याची परवानगी देतो. अरे एवढा आनंद होतो लक्ष्मीबाईला माई बापा मी माझ्या मामांकडे जाणार आहे, तळावर जाणार आहे, माझ्या मामांची सेवा करणार आहे. एका भक्ताला भगवंताकडे जाताना होणारा हा आनंद होता माई बापा. मामाकडे जायचंय म्हणून रव्याचे लाडू केले, पुन्हा डब्बा गच्च भरला आणि शेजारणीला बरोबर घेऊन मामाकडे निघाले. मामाकडे जाताना त्यांना एवढा आनंद झाला होता माई बापा, एवढा आनंद झाला होता की त्या म्हणत होत्या आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता, आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता, चला आत्मापुराला जाऊ. आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता, चला आत्मापुराला जाऊ. भोळा देवाचा बाळूमामाचा भोळा देवाचा बाळूमामाचा भोळा देवाचा बाळूमामाचा भंडारा कपाळी लावू. भोळा देवाचा बाळूमामाचा भंडारा कपाळी लावू. राजा भक्तावताचे राजा भक्तावताचे